जीतेगी इस बार भी सिर्फ पतंग पतंग पतंग, हम वोट डालते शान से सिर्फ पतंग पतंग, उड़ रही हर तरफ से सिर्फ पतंग पतंग पतंग, जीतेगी इस बार भी सिर्फ पतंग पतंग। सबके जुबान पे आयम का नाम, भाईचारे से रहते यहाँ पे हिंदू मुसलमान, असद बाबा है हमारे हैदराबाद की जान, पूरे हिंदुस्तान में इनकी अलग है पहचान। यहाँ के लोगों के दिलों के जैसा रोड़ा भी है साफ, हिंदुस्तान में हैदराबाद का डेवलपमेंट है फास्ट, पूरे सेक्टर्स में जी भाई अपा नीचे टॉप। ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। उमेदवारी अर्ज भरलेला आहे, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे? म्हणजे आज सोलापूरमध्ये जे जनसमुदाय उमटला होता त्याच्यातून एक गोष्ट नक्की आम्हाला विश्वास झालेला आहे की 23 तारखेला जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल येईल तर सोलापूरहून आमचे कॅन्डिडेट फारुख शाब्दी खूप जास्त बहुमताने ते निवडून येणार आहे। कारण आज जे रिस्पॉन्स होतो सगळे जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सामील होते आणि त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की 5 वर्षापूर्वी आपल्याकडे काही चूक झाली होती, ही चूक पुन्हा आम्ही करणार नाही आहे आणि यावेळी MIM सोबत ते राहणार आहे। कुठेतरी महाविकास आघाडीत ताळमेळ दिसत नाही, एकाच जागेवर 2-2 उमेदवार दिले जातात, तेच पद्धत दोन दक्षिण सोलापूरमध्येही आहे, ठाकरे गटाकडून देण्यात आले आणि काँग्रेसकडूनही देण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या बाबतीत हे झालेलं असं नाही आहे, महायुतीमध्ये पण तशीच परिस्थिती आहे। आपल्याला पेपरवर असं आणि मीडियाच्या समोर जेव्हा ते येतं तर ते सगळं सांगतात की सगळं चांगलं चाललेलं आहे, पण खऱ्या अर्थानं बघायचे असेल तर किती असे बंडखोर उमेदवार सगळ्या पक्षातून उभे राहिलेले आहे। त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कसलीही प्रकारची युती काही आहे नाही, सर्वांना आपलं जास्त कशा आमदार निवडून आणता येईल हे प्रयत्न सगळ्यांचं आहे। मी एकदा मीटिंग में सांगितलं होतं की साहब आप लोग बैठे तो है एक साथ में, लेकिन सबने पीछे खंजर छुपा के रखे हैं, किसको कब जरूरत पड़ जाएगी करके। तो आपको लग रहा होगा कि मतलब ये युति उनको लग रही है सब साथ में मिले हुए हैं, लेकिन कोई साथ में मिले हुए नहीं, सब एक दूसरे को गिराने वाले हैं। जेव्हा निकाल येईल तुम्हाला हे दिसेल की युती फक्त पेपरवर होती आणि सगळे एकमेकांना पाडणार आहे, ते महायुतीचे असू द्या किंवा महाविकास आघाडीचे असू द्या, पाडापाडीचं राजकारण आहे। कारण सगळ्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यांचं पर्सनल अँबिशन्स आहे। एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटतं की भाजपचे जास्त आले तर माझा मुख्यमंत्रीपद गेला, भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की आपण यांना पाळा, आता खूप झालेला आहे, आपण त्यांना आपल्या डोक्यावर बसवलेले आहे अजित, आणि सगळ्यात जास्त लॉस कोणाचा होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला निवडणुकीच्या नंतर कळेल। आपल्या महाराष्ट्रात किती जागा लढवणार आहात? आतापर्यंत मी 10 सीट्सवर कॅन्डिडेट्स उभे केलेले आहे, काही शिल्लक राहिलेले आहे, त्याचं मीटिंग सध्या सुरू आहे मुंबईमध्ये, अजून काही सीट्स आम्ही डिक्लेअर करणार आहे। ओवैसी साहेबांनी यावेळी निर्णय घेतलेला आहे की आम्ही जास्त सीट्स लढणार नाही, जे आमचे स्ट्रॉंग होल्ड्स आहे, चांगले कॅन्डिडेट्स आहे, पॉवरफुल कॅन्डिडेट्स आहे, तिथेच आम्ही आमची ताकद लावणार आहे आणि आम्ही कमी सीट्स लढून सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट कुणाचा असेल तर ते आमच्या पक्षाचा असणार आहे। म्हणजे असं म्हणायचं का तुम्ही किंग मेकर होता? 100% आम्ही किंग मेकर होणार आहे, कुणालाही बहुमत मिळणार नाही आणि त्यावेळी सगळे आमचे दारावर उभे राहणार आहे आमचा सपोर्ट घेण्यासाठी। तर किंग मेकरची भूमिकेमध्ये यावेळी तुम्हाला MIM पक्ष नक्की देतो। जरांगे पाटील साहेबांची माझी भेट झाली होती आणि एकदा नाही 3दा मी त्यांना भेटलो होतो आणि मी जसं म्हटलेलं आहे की प्रामाणिकपणे मी त्यांचा फॅन आहे। ओवैसी साहेबांनी जरांगे पाटील साहेबांच्या बाबतीत काय बोललेलं आहे आपण ऐकलं असेल की एका छोट्याशा गावाचा सामान्य माणूस जेव्हा आपल्या समाजासाठी उभे राहतो तर ते कशा पूर्ण समाज त्याचा मागे राहतो, त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटील साहेब आहे। आणि मीटिंग झाल्यानंतर त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेले आहे की आपल्याला एक नवीन समीकरण तयार करता येईल आणि मलाही विश्वास आहे की जे त्यांनी समर्थन आम्हाला तिथे दिलेले आहे ते समर्थन सोलापूरमध्ये ते फारुख शाब्दीलाही देतील। म्हणजे जरांगे तुम्ही म्हणून सरकार बनवणार तिसरी आघाडी नाही, आता काय आहे की आता सगळे कॅन्डिडेट्स डिक्लेअर झालेले आहे आणि तेही इंडिपेंडंट कॅन्डिडेट्स उभे करत आहे, त्यांचा पक्ष नाही आहे, ते इंडिपेंडंट कॅन्डिडेट जिथे त्यांची ताकद आहे तिथे ते उभे करणार आहे आणि जिथे नाही आहे त्यांचे कॅन्डिडेट्स तिथे ते समर्थन देणार आहे। आता निवडणुकीच्या नंतर नक्की आम्हालाही जसं आम्ही किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असणार आहे तर जरांगे पाटील सुद्धा
ते किंग मेकरच्या भूमिकेत असणार आहे. फटका बसणार काय जरांगे पाटला 100% लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर खूप मोठा होता आणि यावेळी सुद्धा ज्या प्रकारे रात्रभर त्यांच्या घराच्या समोर मोठे मोठे नेते आपली फाईल घेऊन उभे आहे, सगळ्यांना माहीत आहे की जरांगे पाटील फॅक्टर जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि नक्की त्याचा परिणाम दिसेल आपल्याला. एमआयएमचे वरिष्ठ नेते किती सभा घेतील राज्यात आणि सोलापुरात कुठली सभा होणार आहे? नाही, आता आमच्या कारणाचे एक होतं ना की आम्ही जास्त सीट्स लढले असते तर कुठे आम्हाला जास्त वेळ दिलं नसतं. तर आता निर्णय झालेला आहे की जिथे जिथे आमचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स आहेत तिथे असदुद्दीन अवैसी साहेब आणि अकबरुद्दीन अवैसी साहेबांची सभा होणार आहे. महाविकास आघाडी कुठं भ्रम झालाय का त्यांना अजून लोकसभा प्रमाणात प्रतिसाद मिळेल म्हणून असं भ्रम आहे का महाविकास 100% त्यांना असं वाटतं की हे जे मुस्लिम समाजाचे मतं आहे ना ते फुकटात आपल्याला मिळणार आहे. त्यांना असं वाटतं की बाबा लोक कुठे जाणार, आपण त्यांना लोकसभामध्ये नरेंद्र मोदीची भीती दाखवू, दलित समाजाला आपण संविधान बदलणार आहे, हे सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्यांना असं वाटतं की हे समाज कुठे जाणार, कुठे आम्हालाच मतदान करणार आहे. तर त्याची परिस्थिती राहणार नाही आहे. मला पूर्ण विश्वास आहे जिथे जिथे एमआयएमचे कॅन्डिडेट्स आहे तिथे तिथे लोक आपला वेगळा पर्याय म्हणून आम्हाला महाविकास आघाडी नको, आम्हाला महायुती नको, एमआयएम सोबत येईल. नांदेड विधान लोकसभा उद्या 3 वाजेपर्यंत टाइम आहे माझ्याकडे. गनिमी कावा म्हणजे काय करणार आहे? आता सरप्राईज काहीतरी सरप्राईज आहे ना, सस्पेन्स ठेवायला पाहिजे ना राजनीतीमध्ये. वारे आता वारे राजनीती में हर पत्ता खोला नहीं जाता है, कुछ दबा के रखे जाते नाही, आता बदलाचे वारे होऊन हैं.